लाडकी बहीण योजना जी दर महिन्याला प्रत्येक महिलेला 1,500 रुपये देत आहेत. राज्याने सुरू केलेली निवडणुकीच्या अगोदरची योजना आहेत. आता निवडून आल्यानंतर जे की सत्तारूढ पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत नितेश राणे यांची एक महत्त्वाची घोषणा झालेली आहे किंवा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींना 2पेक्षा जास्त अपत्य आहेत, 2पेक्षा जास्त मुले आहेत, त्यांना या योजनेतून वगळले जावे. तर नेमके काय म्हणले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्या अगोदर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला जर का हव्या असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कारण की तुमच्यापर्यंत या बातम्या पोहोचणे खूप गरजेचे आहेत. बरेचसे लोक असे असतात की निवडणुकीच्या अगोदर काय बोलतात आणि निवडणुकीनंतर काय बोलतात हे तुमच्यासाठी जाणून घेणंही खूप गरजेचं आहे. त्यामुळे नितेश राणे आता निवडणूक तर झालेली आहे, नेमकं लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे काही निकष आहेत त्यामध्ये आणखीन एक निकष ॲड करावा. ज्यांना 2 अपत्य आहेत त्या महिलांना या योजनेतून वगळावे. मग नेमक्या कोणत्या महिलांना, कोणत्या विशिष्ट महिलांविषयी ते बोललेले आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया. पुन्हा एकदा सांगतोय, चॅनलला नक्की यात्रा, हिंदू न्याय यात्रा आज निघालेली होती. तशीच आमच्या सिंधुदुर्गामध्ये आज हिंदू समाजाने बांगलादेशमध्ये असलेल्या आमच्या हिंदू माता भगिनी आणि बंधूंसाठी त्यांचा आवाज बनण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी की ते एकटे नाही आहेत. महाराष्ट्रातला सिंधुदुर्गातला हिंदू समाज हा त्यांच्या बरोबर आहे आणि त्यांच्यावर होणारे जे काही अत्याचार आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही फार बारकाईने बघत आहोत. पण त्याचबरोबर आम्हाला आमचे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास आहे. आम्हाला विश्वास आहे की मोदी साहेब कुठल्याही हिंदूवर कुठल्याही पद्धतीचा अत्याचार व्हायला देणार नाही, एवढा विश्वास आमच्या मनामध्ये निश्चित पद्धतीने आहे. आणि ह्या न्याययात्रेच्या निमित्ताने तोच संदेश सकल हिंदू समाज सिंधुदुर्ग म्हणून आम्हाला तिथपर्यंत पोहोचवायचा होता. तुम्ही भाषणात एक मुद्दा मांडला, पंतप्रधानांना तुम्ही विनंती केली की देशातले पोलीस आहेत ते बाजूला करा. एकही 5 मिनिटं 5 मिनिटं संख्येच्या अनुसार बोललो, कारण का आम्हाला त्यांना ठेचून संपवण्यासाठी 5च मिनिटं खूप आहेत. कारण ते संख्येने एवढं जास्त बांगलादेशी आणि रोहिंगे नाही आहेत. म्हणून मोदीजींनी परवानगी दिली तर 5 मिनिटाचं ते काम करण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही तयार आहोत. पुढचा मोर्चा मुक मोर्चा असेल असाही तुम्ही विषय दिला. हो, कारण का अत्याचार जे बांगलादेशमध्ये होत आहेत, रोज ठेचून मारलं जात आहे. आमच्या धर्मगुरूंना, इस्कॉन असेल अन्य धर्मगुरूंना अटक केली गेलेली आणि त्यांची केस लढवणारे वकिलांना पण मारून टाकलं जात आहे. आमच्या माता भगिनींवर सामूहिक बलात्काराचे घटना वाढत चाललेल्या आहेत. या बौद्ध समाजाच्या मूर्त्या विटंबना केली जात आहेत, बौद्ध समाजाला टार्गेट केलं जात आहे. या सगळ्याच्या विरुद्ध आमच्या मनात राग आहे ना. आज बांगलादेशमध्ये घडते, उद्या देशामध्ये घडू शकतं. म्हणून या सगळ्याबद्दल एक संदेश गेला पाहिजे आणि म्हणूनच आम्ही ते वक्तव्य केलेलं आहे. भाषणामध्ये आपण असंही म्हटलं की 2 अपत्य असेल तर त्यांना जी लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढावा आणि आदिवासी समाजातील लोकांना 2 अपत्यापेक्षा जास्त असेल. कारण का एका बाजूला मतदान करत असताना मोदीजी नको, हिंदुत्ववादी विचाराचं सरकार, महायुती सरकार नको, पण अन्य वेळी आमच्या प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ घेणारे मुसलमान समाजाचे कुटुंबे असतात. मग तुम्हाला अगर तुमचा धर्मच महत्त्वाचा असेल मग तुम्ही लाभ कशाला घेता? आणि मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेमध्ये जे लाभार्थीची यादी आहे त्याच्यात बघितलं, त्याच्यामध्ये जास्त लाभार्थी हे त्याच संख्येचे दिसत आहेत. म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना आम्ही विनंती करणार आहे, फक्त आमच्या आदिवासी समाजाला बाजूला म्हणजे वगळून बाजूला ठेवून अन्य ज्यांना 2पेक्षा जास्त अपत्य असतील त्यांना त्या योजनेमधून वगळावं, मुख्यमंत्री लाडली बहीण योजना, जेणेकरून जास्तीत जास्त हिंदू समाज आणि त्याचबरोबर तर यांच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा ह्या वक्तव्याच्या माध्यमातून असं समजतं आहे की नितेश राणे यांनी एक विशिष्ट धर्मावर टीका केलेली आहे. त्यांनी सर्वच धर्मांवर म्हणजे किंवा सर्वच महिलांवर टीका केली नाही, एका विशिष्ट धर्मांवर आणि एक अन्याय होत आहे त्यावर बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ही फक्त मागणी केलेली आहे, ते बंदच करा असं म्हणाले नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचं काय कारण नाही, ही काय ॲड होणार नाही. फक्त त्यांनी म्हटलेलं आहे, त्यांचं जे आंदोलन सुरू आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जर का असं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बंद करू शकतात. ते आपण सर्व वाक्य या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. त्यामुळे ही योजना बंद होईल अशातला भाग नाही, ही योजना चालूच राहील. त्यांनी एका विशिष्ट धर्मावर टार्गेट केलेलं आहे, कारण की त्या प्रकारचा
गोंधळ सध्या बांगलादेशमध्ये सुरू आहे. त्यामुळे त्यांनी जे काही आंदोलन केलेलं होतं त्याविषयी ते बोललेले आहेत आणि त्याचा फायदा कोण घेत आहेत आणि जास्तीत जास्त विरोधक कोण आहेत याविषयी त्यांनी म्हणणं मांडलेलं आहे. बाकी लाडक्या बहीण योजनेला कोणताही धक्का लावला येणार नाही. हा निकष ॲड करायचा की नाही हे सत्तारूढ पक्षाचं काम आहे. भलेही हे सत्तारूढ पक्षाचे नेते असले तरी हा निर्णय कॅबिनेटमध्ये होतो, परंतु हा निर्णय तरी होणार नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचं कोणत्याही महिलेला कारण नाही. भलेही विशिष्ट धर्माचा जरी त्यांनी उल्लेख केलेला असला तरी त्या धर्मालासुद्धा घाबरून जाण्याचं कारण नाही. ही योजना ज्या महिलांना 2 अपत्य आहेत त्यांच्यासाठी सुद्धा लागू असणार आहेत, चालू असणार आहेत, त्यांनासुद्धा पैसे मिळणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेण्याचं काम नाही आहे. बाकी एक रिक्वेस्ट करतो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. तुमच्यापर्यंत या बातम्या आणणे खूप गरजेचं असतं, त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कोरोना तुम्ही विनंती केली की देशातले पोलीस आहेत ते बाजूला करा. एकही 5 मिनिटं 5 मिनिटं संख्येच्या अनुसार बोललो, कारण का आम्हाला त्यांना ठेचून संपवण्यासाठी 5च मिनिटं खूप आहेत. कारण ते संख्येने एवढं जास्त बांगलादेशी आणि रोहिंगे नाही आहेत, म्हणून मोदीजींनी परवानगी दिली तर 5 मिनिटाचं ते काम करण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही तयार आहोत. पुढचा मोर्चा मुक मोर्चा असेल असंही तुम्ही इशारा दिला. हो, कारण का अत्याचार जे बांगलादेशमध्ये होत आहेत, रोज ठेचून मारलं जात आहे. आमच्या धर्मगुरूंना, इस्कॉन असेल अन्य धर्मगुरूंना अटक केली गेलेली आणि त्यांची केस लढवणारे वकिलांना पण मारून टाकलं जात आहे. आमच्या माता भगिनींवर सामूहिक बलात्काराचे घटना वाढत चाललेल्या आहेत. या बौद्ध समाजाच्या मूर्त्या विटंबना केली जात आहेत, बौद्ध समाजाला टार्गेट केलं जात आहे. या सगळ्याच्या विरुद्ध आमच्या मनात राग आहे ना. आज बांगलादेशमध्ये घडते, उद्या देशामध्ये घडू शकतं. म्हणून या सगळ्याबद्दल एक संदेश गेला पाहिजे आणि म्हणूनच आम्ही ते वक्तव्य केलेलं आहे. तर भाषणामध्ये आपण असंही म्हटलं की 2 अपत्य असेल तर त्यांना जी लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढावा आणि आदिवासी समाजातील लोकांना 2 अपत्यापेक्षा जास्त असेल, कारण का एका बाजूला मतदान करत असताना मोदीजी नको, हिंदुत्ववादी विचाराचं सरकार, महायुती सरकार नको, पण अन्य वेळी आमच्या प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ घेणारे मुसलमान समाजाचे कुटुंबे असतात. मग तुम्हाला अगर तुमचा धर्मच महत्वाचा असेल मग तुम्ही लाभ कशाला घेता? आणि मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेमध्ये जे लाभार्थीची यादी आहे त्याच्यात बघितलं, त्याच्यामध्ये जास्त लाभार्थी हे त्याच संख्येचे दिसत आहेत. म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना आम्ही विनंती करणार आहे, फक्त आमच्या आदिवासी समाजाला बाजूला म्हणजे वगळून बाजूला ठेवून अन्य ज्यांना 2 पेक्षा जास्त अपत्य असतील त्यांना त्या योजनेमधून वगळावं, मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेत, जेणेकरून जास्तीत जास्त हिंदू समाज आणि त्याचबरोबर जे सरकारला मतदान करतात, मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात, महायुती आणि आमच्या देवेंद्रजींच्या विचारावर विश्वास ठेवतात, त्यांनाच आमच्या योजनेचा लाभ भेटला पाहिजे.